पावची गावचा बंडू शांत व कष्टाळू, आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव. सगळ्या गावात त्याच्या स्वभावाची चर्चा. सकाळी लवकर शेतात जायचं, दिवसभर काम आटोपून संध्याकाळी घराकडे यायचं. घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं, गट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवणाच्या वेळी पुन्हा घरी यायचं. असा त्याचा दिनक्रम. सावळा रंग, शिडशिडीत अंगकाठी, नाकासमोर चालणारा बंडू. एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर बंडूने कुटुंबासाठी नवे कपडे आणि स्वतःसाठी इजा शिवली. धोंडू मामाने खरे कपडे शिवले खरे, पण त्यांचा अंदाज जरा चुकला. पुढे अरे इजा जरा लांबच झाली, चांगली 4 बोट लांब झाली. आता पुन्हा धोंडू मामाकडे जायचं म्हणजे सुबे, अगं इजा जरा 4 बोट कापून टाका घालतीस का? सकाळी सकाळी आली खेळ काय? जेवण बनवायचंय, नीताच्या शाळेत जायचंय, मला नाही जमणार. सुबे, इजा जरा कापून 4 बोट कापून टाका घालतीस का? नाही दादा, मला केवढा अभ्यास पडला. आता कॉलेजची वेळ होईल, आईला सांगते. आई, ए आई, इजा जरा 4 बोट कापून टाका घालतीस का? ठेव तिकडं तुझी इज्जत. इथं वैरण कापून कापून माझ्या हाताचं तुकडं पडलं. आईने इजार एका कोणाऱ्यात फेकली. बंडू हिरमुसला होऊन शेताकडे गेला. ठेव तिकडं तुझी इज्जत. इथं वैरण कापून कापून माझ्या हाताचं तुकडं पडलं. आईने इजार एका कोणाऱ्यात फेकली. बंडू हिरमुसला होऊन शेताकडे गेला. सकाळी दुरुस्त करायला पाहिजे होती इजा. बंडूची बायको इजारीचे पाय कापते आणि लंगडून टाके घालते. आपला भाऊ किती राबतो, कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो. मी दादाचं इतकंही काम करू नये. बंडूची बहीण इजारीचे पाय कापते आणि लंगडून टाके घालते. उगा की कसले पोरावर एवढा राबतय पोरगा. बंडूची आई इजारीचे पाय कापते आणि लंगडून टाके घालते. आपलं काम आपणच केलेलं बरं.